नवापूर MIDC बनावट तूप कारखान्यावर पोलिसांची धडक. 1.25 कोटींचा मुद्देमाल जप्त. पाम तेलातून बनावट गाईचे तूप तयार करण्याचा उद्योग उघड. सुरतचा एक जण अटकेत. नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने नवापूर MIDC परिसरात बनावट तूप तयार करणाऱ्या कारखान्यावर धडक कारवाई करत तब्बल 1,46,56,370 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. या कारवाईत सुरत येथील एका संशयिताला अटक करण्यात आली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार नवापूर MIDC भागात बनावट तूप तयार करून मोठ्या प्रमाणावर बाजारात विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांसह आणि पंचांच्या उपस्थितीत गुरुवारी 12 मार्च संबंधित कारखान्यावर छापा टाकला. छाप्यात कारखान्यात पाम तेल, वनस्पती तूप, विविध रासायनिक पदार्थ मिसळून गाईच्या तुपासारखा रंग व वास तयार केला जात असल्याचे उघड झाले. हे बनावट तूप ओरा काऊ घी, शुभम प्रीमियम काऊ घी, लाभ काऊ घी आणि राधेकृष्ण काऊ घी या नावाने पॅक करून बाजारात विक्रीसाठी पाठवले जात असल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी घटनास्थळावरून पाम तेलाचे साठे, बनावट तुपाने भरलेले डबे, मोठ्या स्टोरेज टाक्या, पॅकिंग, प्रिंटिंग मशीन, बॉयलर, इलेक्ट्रिक मोटर्स तसेच गॅस सिलेंडर असा एकूण 1,46,00,000 अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी राकेशभाई ईश्वरभाई भरतिया वय 47 राणा सुरत गुजरात याला अटक करण्यात आली असून मानवी आरोग्यास धोकादायक भेसळयुक्त तूप विना परवाना तयार केल्याप्रकरणी त्याच्या विरुद्ध नवापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 123, 374 तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्ते यस व अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजाळ, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. दरम्यान नागरिकांनी तूप खरेदी करताना ब्रँड व गुणवत्तेची खातरजमा करावी. अत्यंत स्वस्त दरात मिळणारे तूप आरोग्यासाठी घातक ठरू शकते असे आवाहन पोलिसांनी केले. सम्राट V7 न्यूज साठी प्रतिनिधी सैल्या गावित, नवापूर.